शिवसेनेमध्ये शिवसेना आणि भाजपची गटनोंदणी घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते। शिंदे रुसून बसलेल्या सुनबाईंच्या सारख्या दिल्लीत चक्रा सुरू। दिल्लीतले सासरे ऐकत नाहीत म्हणून सुनबाईंची अडचण झाली। नववधूंमध्ये वाद आहे। महापौर पदावरून राऊतांनी शिंदे आणि फडणवीसांना या शब्दात टोला लगावला। ना घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाहीये। शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत। त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे। करे तो क्या करे, इज्जत का सवाल आहे। बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, बोलून ते गेलोय आमचा महापौर होणार, पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, या भूमिकेत हे सगळे लोक असतात। त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर नाही, संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत। याच्या आधी देखील बघितलंय की दिल्लीमध्ये जायचं, राहुल गांधींची गुलामी करायची, हे संजय राऊतांचं काम झाले। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून, इतरांना सासू म्हणू नये। अहो संजयजी राऊत, तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पायघड्या घालत होत्यात, नवसं बोलत होतात, कशा पद्धतीनं राहुल गांधीच पुढचे पंतप्रधान आहेत अशा वल्गना करत होत्यात, तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं। परंतु राहुल गांधी यांनी तुम्हाला प्रेयसी म्हणून देखील ठेवलेलं नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्यामुळे इतरांना सून, नवरी म्हणण्यापेक्षा आपण कशा पद्धतीनं 12 जणांच्या प्रेयसी आहोत याचं भान संजय राऊतांनी ठेवावं।